तर मित्रांनो, MPSC मार्फत आपल्या फार्मसी प्रोफेशनमधल्या महत्त्वाच्या 3 सगळ्यात मोठ्या ज्या पोस्ट आहेत ती म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग, त्याच्यानंतर औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर, आणि तिसरी महत्त्वाची पोस्ट आतापर्यंत तुम्ही ऐकली नसेल किंवा मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी एक्झाम जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कंडक्ट झाली होती, काही लोकांना माहिती असेल. पण जे नवीन लोक आहेत त्या सर्वांसाठी ही जी पोस्ट आहे खूप महत्त्वाची ठरणार आहे. ती म्हणजे आपली औषध निर्माण अधिकारी म्हणजे औषध निर्माता. MPSC मार्फतसुद्धा आपली ही जी पोस्ट आहे ती फिलअप केली जाते. गट ब म्हणजे क्लास 2 लेवलची ही महत्त्वाची पोस्ट असणार आहे. जी पदभरती या वर्षभरामध्ये राबवल्या जाणार आहेत. तर त्या पदभरतीमध्ये तुम्हाला ही जी महत्त्वाची पदभरती आहे किंवा ही जी जाहिरात आहे ही सुद्धा आपल्याला जी आहे ती बघायला भेटू शकते. यासाठी महत्त्वाची काय पात्रता गरजेची असते, एक्सपिरियन्स असतो किंवा नसतो, असला तर किती असतो, बाकीच्या ओव्हरऑल काय याच्यासाठी पात्रता असणार आहे, या सर्व गोष्टीची महत्त्वाची जी माहिती आहे ही आपल्या सर्वांपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. ज्या लोकांचं बी फार्मसी, एम फार्मसी, डिप्लोमा किंवा बाकीचं जेही फार्मामध्ये क्वालिफिकेशन झालेलं आहे त्या सर्व लोकांपर्यंत ही रील आहे ती शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची महत्त्वाची जाहिरात जी की 2021ला आली होती, ज्याच्या अंतर्गत औषध निर्माता महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन गट सेवा गट ब क्लास 2 लेवलची महत्त्वाची पोस्ट होती, ज्याच्यामध्ये अलिबागमध्ये आणि साताऱ्यामध्ये अशा पद्धतीच्या 2 ठिकाणी ज्या जागा आहेत त्या आपल्याला बघायला भेटल्या होत्या. यासाठी महत्त्वाची काय काय शैक्षणिक पात्रता लागते ते आता आपण इथं डिस्कस करूयात. तर आपण केअरफुली PDF चेक केलं, तुम्हाला खाली अशा पद्धतीनं जी माहिती आहे ती इथं बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण वेतन श्रेणी पात्रता बघू शकतो, ज्याच्यामध्ये महत्त्वाची जी एज लिमिट आहे ती सुद्धा दिलेली आहे. मिनिमम जे तुमचं वय पाहिजे ते तुमचं 18 वर्ष पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष. जर तुमचं 18 ते 38 वर्ष असेल, तुम्ही ओपनचे उमेदवार असाल तर तुम्ही 38 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत हा फॉर्म फिलअप करू शकता. बाकी राखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी सुद्धा 43 वर्ष, मागासवर्गीय खेळाडूसाठी सुद्धा 43 वर्ष आहे. माजी सैनिक असेल तर 45 वर्षापर्यंत भरू शकता. त्याचबरोबर दिव्यांग किंवा फिजिकली चॅलेंज जे लोक आहेत ते सुद्धा 45 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. लक्षात आलं. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे याच्यासाठी काय डिग्री किंवा डिप्लोमा लागणार आहे ते खाली तुम्हाला दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हता possesses a bachelor of degree in a pharmacy or bachelor of degree in a science tech with a pharmacy or a pharmaceutical and fine chemist. तर अशा पद्धतीची बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे बी फार्मसी ज्यांचे झालेले आहेत ते लोक यासाठी क्वालिफाय आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला अनुभवसुद्धा बघायला भेटतो. क्लास 2 लेवलची पोस्ट आहे. possesses एक्सपिरियन्स not less than 1 year in a maintenance and supervision of the medical store or experience of a teaching pharmacy as a demonstrator or in a similar or a higher post in a teaching hospital or medical college gained after acquiring qualification mentioned in a subclause 8.1 above. तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा अनुभव, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या पद्धतीनं टीचिंगचा सुद्धा अनुभव याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल किंवा तुम्ही डिस्पेन्सिंग केला असेल त्याचा सुद्धा अनुभव कन्सिडर केला जाईल. अशा पद्धतीचे महत्त्वाचे एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची पोस्ट आपली औषध निर्माता म्हणजे फार्मसी ऑफिसर जी MPSCच्या मार्फत जाणारी क्लास 2 लेवलची पोस्ट आहे. ड्रग इन्स्पेक्टर आणि असिस्टंट कमिशनर ऑफ द ड्रग याच्यानंतर बाकी PDF जी माहिती आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले. अशाच पद्धतीची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला हे इंस्टाग्रामचं चॅनल, त्याचबरोबर यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी आणि टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तिथे मला जॉईन करा.